आमच्या राज्यात काहीतरी अशुभ घडत आहे याची कल्पना आम्हाला आहे, परंतु नेमकं कोण करतंय याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे याची मात्र कल्पना नाही. त्याला शोध घेण्यासाठी आम्ही बरेच वेळा प्रयत्न केला, परंतु आम्हाला शोध लागत नाही. का का आपल्याच घरातला कोण आहे, कोण असावा तो? आणि यासाठी समाज सुधारायचा असेल, पहिल्यांदा आपल्या घरापासून सुरुवात करायची. आपलं पहिलं घर सुधारायचं, गल्ली सुधारते, आपोआप गाव सुधारलं जातं आणि त्याचबरोबर राष्ट्राची प्रगती होत असते. त्यासाठी आमच्या चिरंजीवांची आम्हाला काल उघडणी करायची आहे, पण उघड नाही. शहाण्याला शब्दाचा मार असतो तर मूर्खाला किती जरी जोडे मारले तो मूर्ख म्हणत असतो मला फुलं पडले. त्यासाठी मुलांना एकदम समक्ष बोलायचं नाही, पडद्या अडून त्यांना काहीतरी सांगायचं आहे. त्यासाठी आम्ही दरबार भरवणार आहोत, पण दरबारात अजून पहारेकर यांचा पत्ताच नाही. हे कुठं काही करत नाही. पहारेकरे बरोबर तू का अरे त्याला म्हणतो तू का येऊन उभा राहिला रे? कोणाच्या तोंडाला बघून बोलतोस तू? अरे तू का कोणाला म्हणतोस? आज तुला म्हणतोय काय 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 मला म्हणलाय का तू? हा हा ते मला म्हणलाय तू का मला तुला ना होय तुम्हाला म्हणतो का तुला? बापवले तुम्हाला ना हो मला म्हणलाय तू. माझ्या तोंडाला बघून बोलतोय तो. आमच्या दोघात चाललंय तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय दोघं चाललंय तुमच्या? काय विषय काय दरबारात वेळेवर यायचं, दरबारात ती कामं व्यवस्थित करायची. ओ या होय 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 काय झाले हे काय कधी यायचं आहे? कधी ए यायचं रे? सारवाई नेलते काय हे चालवायचं आहे का? सियासन दिसलं नाही सर्वांनी म्हणतील उद्या म्हणतील बागेत केलं काय हे ठेवलं आम्ही. पण तुम्ही बसताय तर तुमचे हात वगैरेच नाही. तुम्ही डोक्याला काप तुझ्या भाडेकरी, बोला आमच्या डोक्यात आज वेगळा विचार आलाय. काय काय कुणाच काय उचलायचंय काय काय उचलायला मला एवढं लागलं. काय बाबा काय त्रास काय व्हायला लागला? बाळांनो, बाळांना मग डोळच पांढरं होत्या ना म्हणजे बाळा आहे का म्हणजे बरायला बाळा आहे का अरे तुम्ही आता मोठे झालात, हा आमच्या डोळे देखत तुमचा जन्म झाला. होय होय तुमचा जन्म कुठे झाला? दवाखान्यात सिव्हिल मध्ये कुठं झाला आम्हाला माहित आहे. अरे नालायकानो, तुमचा जन्म राजवाड्यात झाला. तुम्ही राजवाड्यात जन्मला. कोण आहे? रस्त्यावर राजवाड्या पुढे दोघं चौघं असे. दरबारात तुमचा जन्म झाला, होय, होय. तोही आमच्या देखत. तुमची आई दरबारात काय करत होती? काय झालं दरबारात तुमची आई काय करत होती? जरा लांबच्या आईकडे हा कामाला होती शाबास. हा? दरबारात कामाला होते, हा. दरबारातच ती गरोदर राहिली. मग बिगरबाची राहिली का? तुम्हाला विचारतो अरे तसं नाही, तुमचे आई वडील दरबारात कामाला होते. असं मला येत नाही का अर्धा अर्ध बोलताय. तसं नाही, दरबारात तुमच्या आई वडील कामाला होते. मग पोट पाणी पिकायचं राहतं का?
आता बघा ते काय सांगून किती का ते कुठेही हा कुठे बी बोलतात असं मी सरळ बोलतोय, मी वाकडं बोलतो का माझ्याशी वाकडं बोलायचं नाही. वाकडं बोलायचं काय काम दरबारात तुमचे आई वडील होते, दरबारातच तुमची आई गरोदर राहिली या वर्षी आमच्या घरावर बोलायचं बंद करायची का? अहो त्याने करमायचं बंद झाली अरे तसं नाही. मला तुमच्या घरची कुशली सांगा. आमचा विषय बाजूला त्यांच्या घरचं नाव काढलंच का ते उपचारा कसा माझे आई वडील असतील काय करा. आम्ही बिगर आई वडिलाचे झालो का? काय म्हणे असं नाही. बरोबर आहे, वडिलांना काहीतरी केलं असणार. कोणाला? कुणाला केलं वडिलांनी? आई- मला लहानाचं मोठं केले का नाही. हा, व्यवस्थित बोलतोय तो, आणि मग पण बोलण्याचा थोडा अर्थ वेगळा. तुम्ही आडे घेताय दुसरं काय नाही, आडेबिडे नाही घेत मी. आमच्या आई वडील हा वा, आमच्या राणी सरकार हा दिलेच पडत नव्हती. कशाला? मग कुठलंही काम करा. हा, आमच्या राणी सरकार प्रत्येकावर वस्तूवर ध्यान नसायचं. असणार बरोबर आहे. तुमच्या वस्तू काढलं ध्यान नसेल. ए, मी काय म्हणतोय नीट आहे. काय तुम्ही? दरबारात काम करत असताना आमच्या राणी सरकारचं तुम्ही कधी पाहिलं? आणि तिने दावलंच नाही काय दाखवतोय? आता दावल्याशिवाय आम्ही काय बघायला? काय काय हे बघा हे बघा अर्थाचा अनर्थ भागवतच्या चिंध्या करायच्या नाही. ते नाही पण आता आई साहेबांनी दावलं तर शोभाय, आम्ही काय सांगतोय आणि तुम्ही काय ऐकताय? तुमच्या लहानपणच्या गोष्टी आठवल्या की मला अतिशय आनंद होतो. त्या जाऊ दे, लहानपणाला जाऊ दे. दावलं तुमचं लहानपणाचं काय आता ते जाऊ द्या. अरे तसं नाही. तुमच्या मुलांची सांगा कुशल काय मुलबाळ. आम्हाला मुलं किती आहेत? आता तुम्ही किती काढले ते आम्हाला काय माहिती. अरे मला विचारायला लागली. महाराजांच्या समोर बोलतोय आपण डायरेक्ट किती काढली म्हणतो? डायरेक्ट त्यांना म्हणतोय किती काढली बोलण्याची पद्धत? ही बोलण्याची पद्धत झाली का? अरे किती काढायची किती नाही काढायची त्यांच्या नेटावर राहिले अहो, त्याला सांगायला लागले मी. मोठा मंत्र्यासारखा बोलतोयस की? अहो तुमची मुलं तुम्हाला माहित नाही का? नाहीतर बघा तेव्हा रेशन कार्डांना माहिती. रेशन कार्ड आहे ते? आम्हाला रेशन कार्ड आहे का? आम्हाला रेशन कार्ड आहे का रे? रेशन कार्ड मला आहे का? आईचा नालायक तुझ्या अरे, हा काय रे लगा तुझी दिवाळी आणि माझी कंदुरी व्हायला लागली यार. नीट बोलाय भाऊ शिकायचं आहे. कुशाल म्हणतोय रेशनिंग कार्ड बघा मला रेशन कार्ड. अरे नालायक त्यांचं अजून दारिद्र्य रेषेत नाव नाही हा, हा. दारिद्र्यशात नाव माझं. हा माझं सांगतोय तुमचं नव्हे कोण दिसतोय तुम्हाला मी? हा कोण दिसतोय मी? खरसुंडीचा सिद्धनाथ. अरे नालायक हा ड्रेस तर बघून बोलला का हे, इकडे ये. ह्या वर्षी कुठल्या दिंडीत आहे घालताय काय घालताय? माझ्या चोपदार असला होता अरे टोपऱ्याला नाव ठेवतोस का तू? हा तो चोपदार शहाणा नव्हता बघ, वर्षाला एक बाय बदला इथं इथं नाव काढतो का? मला बघून ते नाव काढतो का? इथं टोपदारच त्या. अरे मूर्खासारखी भाषा. आम्ही दोघंच तो बायस तर काय जाऊ द्या मुळ्यात आला हात घाला. आणि तुंबडे बस व्हायलेत का हा मूळ विषय आहे. मूळ विषय तुम्ही आता माझ्यावर काय चालते चालते तुम्ही सांगा. काय चालतंय? मी काय म्हणतो तुमचं? काहीतरी आदावत घ्या म्हणताय का तुम्ही माझ्यावर म्हणताय. माझ्यावर काहीतरी आदावत घ्या आता होत नाही. तर माझ्यावर तुम्ही उपकार करा चालते चालते आणि जरा तोंड बंद ठेवा. बरं. मी काय सांगतोय आमचं तोंड झाले की बंद झाले की तुमचं देऊ चालते ऐक, सांगा तुमचं काय विषय. अर्धो की बोल नको. मी सांगतोय माझ्या मुलं आगावपणा केलं जमत नाही, नाहीतर इथं तुझ्या मंडळीला आणि हा?
कशा तुझा नवरा काहीतरी माझ्याशी वेड वाकडं बोलते म्हणून सांगायला बायकोला भेटतो तुला गुणांतर सांगता ना वयाच्या मानानं चांगला आहे बोलणं. वयाच्या मानाला जसं होईल तसं महाराज तुम्ही लय ध्यान तशावर तो ठेवा. बाय नवरा बायको सांग कुठली कुठले असतात नवरा बायको हा कुठली घ्या नवरा बायको असतात हे, नवरा कोणाला भेटतो बायकोला शाबास मग तुझ्या बायकोला तू जर भेट असशील तर तुझ्या बायकोला तुझी सगळी तक्रार मी सांगेन बायकोला जर भेट असेल तर माझ्या पोटचाच नव्हे हो. माझ्या पाठचाच नव्हे. हा, पाठचा म्हणे तोंड फाटक्या हा ते मुलं किती म्हणलं तुम्हाला दरबारातलं माहित नाही किती आता आम्ही बघत बसलो दरबारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असाव्या किती आहेत मुलं राजाला मुलं किती हा हा राजांचं सामान कसं आहे टिपीर आहे का? तुम्ही आम्हाला तलाठी म्हणून कामाला ठेवले सामान कसं आहे म्हणल्यावर अवघड आहे. राजांना मुलं किती राजांच्या बायका किती ही मोजत बसू आम्ही सगळं माहित असावं सगळं माहित असणं गरजेचं आता आम्ही तुम्हाला तुमच्या हातात महिन्याला काय देतो बसेल ते बोलताय काय बसल ते अर्ध का बोलताय पगार देतोय म्हणा येत नाही का मग तुमचं तोंड झालं का सांगायला महिन्याला तुम्ही पगार आम्हाला देता म्हणून हा? हे नाही कळत म्हणजे म्हणजे मागतील का मला मागतील का तू तोंडात तोंड देतच नाही. तोंडाला तोंड देतील का नाही नालायक महिन्याच्या महिन्याला आमच्या हातात देत आहे नाही घेत आम्ही चांगले चल मारतोय का चल मार देऊ पगार घेता ना महिन्याच्या महिन्याला अहो, पगाराची नाव घ्या की राव. ते सांगतो तुम्हाला पैसे मापून घेतोय आम्ही, हा. माझं काय खाता तुम्ही त्या- त्या- आणि उलट बोलताय हराम खोराड तुम्ही उलट बोलताय तुम्ही तोंड पेटवा. तुमचं तोंड आहे माझं तोंड पेटवा पहिलं चालतंय चालतंय चालतं नाही, अरे मी कोण दिसतोय सुदोबा म्हणतोय मला म्हणतो कुठल्या आहे घालताय दिल्लीत जाताय हे बोलण्याची पद्धत आहे का चोपदार आमच्या संग असं- तुमचा कळलं तो कोण आहे का मी अहो, चोपदार असं म्हणतोय तर. चोपदार म्हणजे चोपदार आहे का बंद कर मला मागं येऊ नको हे मागे न्यायला ना आपण इथले का? मला एक राहून दे की बोल नको. अरे महाराज आहे. बोल बाबा आहे बोल काय तर नेमका बोलतो तर मार खातो ते लागा. बघ लागा दम भरला त्याच बंद कर मी काय सांगतोय आम्ही आज दरबार भरणार आहोत कशानं कशाला बोलू नो कशासाठी कशासाठी हा कशासाठी माझ्या मुलांच्यासाठी मी काय केलं आता या आम्ही सांगू न मुलासाठी काय केलं म्हणजे आता तुम्ही गप बसला त्याला पण गप बसल्यावर मुलं झाली असती का असली कर्तव्य सांगतो आणि आई तर तुम्हाला गप बसू देते का तुम्हाला काय बोलावं निर्लज्ज तुम्ही आज निर्लज्ज आहात आम्ही दोघच म्हणजे मला नाही करतोय का तसं तू? म्हणायला नव्हतं मला मुलासाठी काय केलं म्हणजे आम्ही काय सांगू? काय सांगाय सांगा मुलांच्यासाठी देह झिजवला अरे काय राहिलं यात सांग की हातापायात काय राहिले बघतोय मी पाक हातपाय हाल पुढे ए भांकर मुलांच्यासाठी देह झिजवला मुलांचं सुख पाहण्यासाठी डोळे कसे आतुर आहेत माझ्या मुलांच्या नशिबात दुःख येऊ नये माझ्या राष्ट्रात गरिबी थांबू नये आपण अजन्म अजिंक्य राहावं हे स्वप्न आम्ही बाळगून आतापर्यंत राज्यकारभार केला आम्ही कशावर बसतो काय म्हणला आम्ही बसतो कशावर आता शिकायला जाताना बोड्यावरच की हा गोड्यावर नाही नाही हे सिंहासन या सिंहासनावरती बसल्यानंतर आमची काय अवस्था होते मुळे आता
हो, चल 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 बघ तिकडे यायचे नालायक तुमच्या बरं, मुलांचं काय म्हणतात? आई बापान तुम्हाला कसं काढलंय कोणा स्टॉक मला काही कळत नाही हा, तुमच्या वाणीच घे. महाराजांना उलट सुलट बोलायला तुला कोणाच सवय लागली रे? तुम्ही किती आई घालता का बसा तिकडं हो. जा तिकडे उलट सुलट बोलत तू अगदी राहून लागतोय सगळं आणि उलट सुलट बोलायला सांगतोय काय म्हणतात? बंद कर दात काढलेत मला खपत नाही मला उलट उलटून दात काढतोस का तू मला वेळेत काढतोस का मी वेळ आहे का अहो, येडा तर माणूस तरी शहाणा असावा. दादा म्हणजे मी काय शान वेळ आहे का अहो तुम्ही वेड नाही, तुम्ही शहाणा. या इकडे. बरं, येडं म्हणा तर जाळकांड जाळकांड. का का टेन्शन घेताय? काय करू? त्यांना त्यांना बघ. पोटात माझ्या कसतरी होते ना हागून या जरा. काय त्यावर कुणाचं काय कुणाच तुमच्या वैतागानं विष प्यावं की काय प्यावं तर म्हणतोय मी. आवत तसं शरीरात तुम्हाला हिट वाढला तिथं ते काय सेमन हाप घ्यायचा. अहो ती प्याय आहे की सेवन नाव येत नाही का बोलतो का सांगतो? सेवन हा. काय बोलतोस तू सेवन मला येत नाही हो. तसं नाही पश्चात्तापण माणसानं काय होतं तुम्हाला कळणार नाही ए काय करू? अहो आमची तोंडची आणि नाही. दात काढ नको मी काय सांगतो ते ऐक मला काय तू खुलाचं म्हणतोस का सांगा की राव, बोला की. मला 2 मुलं आहेत काय दिलं पडलं हो? काय दिलं पडलं म्हणजे शिकवायला, मुलं शिकवायला. शिकवाय खडेल पडलं. शिक्षण कोण काय तुम्हाला काय वेळ लागलं तुम्ही का असताय मला काय वेळ समजता तुम्ही हे वेळ समजता तुम्ही वेळ समजताय काय सगळ्यांना माहित आहे कसं आहे तुम्ही. जा जा त्या सोडून आम्हाला काय बोलायचं बोल. तुमच्या शब्दाने एवढं आग लागले बाकी काय नाही. आम्हाला अर्ध बोलताय जरा हो. बंद कर बंद केलं. आम्ही दरबार भरून आहोत यासाठी कसं ते? आमच्या राज्याची चिंता राज्यात आमच्या काहीतरी विपरीत घडतंय आमच्या राज्यात स्त्रियांना स्थान नाही सोडत नाही ती. श्रीराम आमच्या राजा सोडत नाही ती म्हणताय काय? सोडत नाहीत ना नाही केलं का तोंड जाळ की तुझे. थांब. स्त्रियांना आमच्या राज्यात व्यवस्थित स्थान नाही कोण म्हणलं? कमी कमी जास्त असेल रे. सगळ्यांना काय 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 म्हणता? कमी जास्त आहे? नाही म्हणत. थांब, काय म्हणताय नाही? स्थान तुम्ही काय म्हणला? तुम्ही काय नाही म्हणला? अशा किती स्त्रिया बघून दवाखान्यात घेऊन जाऊ. तुमच्या डोसक्यावर परिणाम आहे का काय 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 बोलतो मी काय बोलतो तुम्ही काय बोलताय तुम्हीच म्हणलं की स्त्रियांना थांब नाही. स्थान कळतं का स्थान म्हणजे काय ते मग मी ते सर्व राहिलो असतो. मग कशाला म्हणून बोलतोयस तू विनाकारण शंका कुशंका करतोय म्हणजे आपल्या नगरीत आवश्यकता आहे असं काय तुम्हाला म्हणायचं आहे का? हा बर. यासाठी विचारपूस करण्यासाठी आम्ही आमच्या बाळराजाला इथं बोलावणार आहोत दोन पोरं. काय मुलांची नाव काय? तुम्हाला माहित नाही बोलून घेतो बसा. माहित नाही तुम्हाला काय आहे बोलवतो लगेच. बोलो माहित आहेत ना. महाराजांची मुलं ना. हा बोलो. ए सलीम आलम. अरे 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 कवा सुधारतोय रे लगा. अरे महाराज कोणाचा आहे ते? तू कोणाच्या मुलाची नावं घेतली? धन्य. सलीम आलम या म्हणावं असे बोलवायला लागला. मी मगाशी म्हणलो होतो नाही तुमच्या मुलांची नावं काय नावं सांगितली का पोरांची? मग माझ्या जात धर्म पार बदलून टाका तुम्ही. अहो, ही मुलं माझ्या शेजारची आहेत. तुमच्या मुलांची नावं काय? मुलं डबऱ्यात घालतात की. ए त्यांनी नावं सांगितली. आता मला तुम्ही घाला ना प्रिया
काय मागू तू पाहू आमचं पगार लय अडकलं. मुलांची नावं काय सांगायची अय मुलांची नावं काय दरबारात नुसतं कशाला आहे? उघड आहे नुसतं लिखापरी करता का अर्धा बोलताय तुम्ही सगळे या बोलण्यानेच दरबार मोडायची भारी आली. मूर्खासारखं वागणं आणि मूर्खासारखं बोलणं मला नाही पटत. कोण पोरांची वागते नावं सांगायची राव बघू बाबा कोण वागते. पोरांची नावं सांगा माझ्या मुलांची नावं काय जय विजय, हा हा बघ थोरला गई. हा बैलाकडे घेऊन जा आर जय 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 नव जय जय. जय महाराज बोलू का हो जय महाराज 192 महाराज सरकारने दरबाराकडे बोलवले या 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 मला गाड्या खाऊन या.